नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज मी तुमच्यासमोर जी कथा सादर करणार आहे त्या कथेचं नाव आहे आठाने चाराने बाराने मामेला ठोकले याराने. आठाने चाराने बाराने ठोकले याराने. तर मित्रांनो, कथेचं टायटल ऐकून तुम्हाला काय घडलं असेल हे कळालंच असेल. या कथेचा या अगोदर मी तुमच्यासमोर एक भाग सादर केला आहे. आता मी मामीकडे गेल्यानंतर काय काय घडलं, या अगोदर काय होतं, मामीचं तिच्या यारासोबत म्हणजे तिच्या मित्रासोबत काय रिलेशन होतं, मला कसं समजलं, मी काय बघितलं, जेव्हा मी त्यांच्या घरी कसा गेल्यानंतर तिथं घडलेल्या गमती जमती सर्व काही मी तुम्हाला या अगोदरच्या भागामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तेच सांगून तुमची मजा किरकिरी करू इच्छित नाही. त्यामुळं मी आता कथेच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहे. ही कथा तेवढी मोठी नाही, त्याच्यामुळे खूप कमी भाग होतील. मित्रांनो, जेवढं घडतं आहे ते जशास तसं मी माझ्या शब्दामध्ये तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न करत असतो. मराठी सत्यकथेचं हे एकमेव चॅनल आहे, रात्रीची नगरी. त्याच्यामुळं इथं तुम्हाला सर्व कथा एकदम सत्य आणि खऱ्याखुऱ्या ऐकायला मिळतील. इतर चॅनलप्रमाणे बकवास आपल्या चॅनलवर अजिबात होत नाही. मामीने मला मामाकडे पाठवले होते. मी घरापासून थोडं अंतर गेल्यानंतर तिथल्या थंडगार सावलीमध्ये मी कसा झोपलो, काय झालं हे तर तुम्हाला माहीतच. मग मी उठलो आणि घराकडे निघालो. घराकडे आल्यानंतर मला मामीचा तिच्या मित्रासोबतचा म्हणजे तिच्या यारासोबत चालू असलेला सर्व प्रणय खेळ मी माझ्या डोळ्याने बघितला. परंतु मी तिथं ती खिडकीची जाळी जी होती ती खूप लहान असल्यामुळे तिथलं सर्व काही रेड करू शकलो नाही. परंतु सर्व काही मी पद्धतशीरपणे एकदम व्यवस्थितपणे बघितलं होतं. तिथून काही शक्यच नव्हतं. त्याच्यामुळे मी समोरच्या दरवाजाकडे आलो आणि समोरच्या दरवाजाजवळ येऊन मी त्या गेटजवळ खाली बसलो. गेटच्या जवळ मोठा कट्टा होता. त्या ठिकाणी बसायची पण एकदम व्यवस्थित व्यवस्था होती. त्याच्यामुळे मला काही अडचण नव्हतीच. मग मी तिथे असलेल्या त्या कट्ट्यावर बसून मामी दरवाजा खोलण्याची वाट बघू लागलो. आता मला मामीला डिस्टर्ब अजिबात करायचं नव्हतं. त्यांना जे काही करायचे ते बिनधास्तपणे होते असं म्हणून मी थोडंसं रिलॅक्समध्ये बसून राहिलो आणि मामी बाहेर येण्याची वाट बघू लागलो. आता मामी जरी बसली, किती वेळ बसणार घरामध्ये, त्यांचा खेळ तर संपूर्ण संपला होता आणि मी सर्व काही बघितलं होतं. जेव्हा मामी तिच्या याराला घेऊन बाहेर येईल त्यावेळेला तर ती माझ्या नजरेस पडणारच होती. आणि त्यावेळेला मी तिला विचारणार होतो, हा व्यक्ती कोण होता आणि आपल्या घरात कशासाठी आला, तुम्ही घराला गेटला बाहेरून कुलूप का लावलं, असे काही प्रश्न मी मामीला विचारणार होतो. मी मामीला जे काही विचारणार होतो त्याचं उत्तर मामी व्यवस्थितपणे देऊ शकणार नाही हे सुद्धा मला माहीत होतं. परंतु आता ह्याच्याशिवाय माझ्याकडं काही पर्याय नव्हता आणि इथं मामीकडे आल्यानंतर माझ्या सखारामची जी व्यवस्था होणार नव्हती ती व्यवस्थासुद्धा करू शकली असती. मला आता मामीच्या रूपाचं आठवण येऊ लागली. मामी जरी काढली तरी तिचं ते रूप माझ्या नजरेसमोर येऊ लागलं. तिचे ते मोठे मोठे हापूस माझ्या नजरेसमोर मोठं घमेलं, मोठे हापूस, सर्व काही अगदी पाहण्यासारखं होतं. रंग येऊन जाऊन काळा, परंतु काळा आणि गोरा त्यात काय असणार, जे आहे तेच, रंगामध्ये काय आहे असं मी माझ्या मनाशी ठरवू लागलो आणि मी माझ्या मनाची तयारी करू लागलो. या अगोदर मात्र मी मामीबद्दल असा कधी विचारसुद्धा केला नव्हता. जसा जसा वेळ जाऊ लागला तसं तसं मी बेचैन होऊ लागलो. कारण एवढ्या वेळामध्ये तर तो व्यक्ती आणि मामी दोघे पण बाहेर यायला पाहिजे होते, परंतु आणखीन कसे काय आले नसतील. मला वाटलं कदाचित दुसरा राऊंड चालू झाला की काय, म्हणून मी बाहेर जायचं ठरवलं. परंतु माझ्या मनाला वाटलं मी जर इथून बाहेर निघालो आणि मी इथून बाहेर गेलो, मी पाठीमागे गेलो आणि तेवढ्यामध्ये जर मामीनं दरवाजा उघडला तर तो व्यक्ती अलगदपणे बाहेर निघून जाईल आणि मला मामीला काहीच बोलता येणार नाही. त्यासाठी त्यांचा दुसरा राऊंड जरी होत असेल तर खुशाल होऊ दे, आपल्याला काय, आपण तर बघितलं, आपल्याकडे सर्व प्रूफ आहे. त्याच्यामुळे आपण इथून निघून जायचं नाही. आता काही जरी झालं तर इथंच बसायचं. आता दिवस मावळतीकडे गेला होता आणि काही झालं तरी मामा 9 वाजल्याशिवाय घरी येत नसे. कधी कधी तर 9:30 वाजायचे तर कधी रात्रीचे 10 वाजायचे आणि एक वेळा असायचा की मामा रात्रभर घरी यायचाच नाही. त्याच्यामुळे मामा कधी लवकर येईल याची काही गॅरंटी नव्हतीच. तो आला तर 9:30-10 वाजता. मग तेवढा वेळ माझ्याकडे होताच.
मग मी कशाला टाईम वेस्ट करू, मी तिथंच बसून राहायचं ठरवलं आणि ठरल्याप्रमाणे मी एकदम शांत झालो. माझ्या हातात मोबाईल घेतला आणि करमणूक करू लागलो. मोबाईलवर मी जसं बघू लागलो तसं अगदी काही 4-5 मिनिट गेले असतील आणि तेवढ्यामध्ये जे मामीच्या घराचं गेट होतं त्याच्या गेटच्या आतमध्ये एक दरवाजा होता. तो दरवाजा उघडल्याचा आवाज आला. दरवाजाची कडीसुद्धा त्यांनी आतून लावली होती. ती कडी उघडत असल्याचा करकर आवाज माझ्या कानावर पडू लागला. मी एकदम माझे कान टवकारले आणि आता एकदम मी रेडी होतो. मी लगेचच मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि त्या गेटच्या दरवाजाकडे कॅमेरा केला आणि जसं मामी आणि तो व्यक्ती बाहेर येऊ लागले तसं मी त्यांचे काही व्हिडिओ क्लिक करू लागलो. काही फोटो क्लिक केले. एक 2-3 सेकंदाचा व्हिडिओ केला ते दोघे बाहेर येत असल्याचा आणि काही फोटो पण घेतले. त्याच्यानंतर परत व्हिडिओ केला. असे 2-3 शॉट मी तिथं घेतले. मित्रांनो, आता तो व्यक्ती त्याचं लक्ष माझ्याकडे अजिबातच नव्हतं. परंतु एक गोष्ट झाली, मामीची नजर माझ्याकडे पडली. मी बाहेरच्या कट्ट्यावर बसून चित्रीकरण करत होतो आणि तेवढ्यामध्येच हे दोघे पण बाहेर येत होते आणि त्यानंतर जसं ते बाहेरच्या मेन गेटच्या जवळ आले तसं त्या व्यक्तीनं पण माझ्याकडे बघितलं. जसं त्या व्यक्तीनं माझ्याकडे बघितलं तसं मी लगेच माझे परत कान टवकारले आणि परत एकदा मी लगेचच त्याचा फोटो घेतला. त्या व्यक्तीचा फोटो मी जसा क्लिक केला तसं त्याच्या पाठीमोरी मामीसुद्धा त्या फोटोमध्ये दिसू लागली. मग मी फोटो क्लिक केल्याचं त्या व्यक्तीच्या लक्षात आलं नाही, परंतु मामीच्या मात्र लक्षात आलं. मी काहीतरी क्लिक केलो आहे. बहुतेक मी त्यांचा फोटो घेतला आहे हे मामीनं ओळखलं. मग मामी लगेचच थोडीशी कावरीबावरी झाली. मामी खूप घाबरली होती. तिची छाती आता जास्त धडधड करू लागली असावी, कारण मलासुद्धा आता भीती वाटू लागली होती. कारण मामी आणि तिचा यार दोघे मिळून जर माझा काही काटा काढायचं जरलं तर काय करावं. माणसाला सर्वात जास्त भीती असते ती आपल्या जीवाची आणि मी सुद्धा शेवटी माणूसच होतो. माझं जर काही बरं वाईट झालं तर काय करावं असं पण मला बऱ्याच वेळा वाटायचं. मग मी न बोलता थोडासा शांत झालो आणि तिथंच बसलो. जाणीवपूर्वक मी दुसरीकडे बघू लागलो. जसं मी दुसरीकडे नजर टाकली तसं तो व्यक्ती बाहेर आला आणि तो तिला लगेच म्हणाला, राधिका चल येतो मी. मामीचं नाव राधिका होतं. तिला लाडानं राधिका पण म्हणायचे. मग ती काहीच बोलली नाही. तिने फक्त हात हलवून त्याला बाय केलं आणि ठीक आहे या तुम्ही असं ती त्याला म्हणाली. मग मी लगेचच दुसरीकडे तोंड केलं. मामी माझ्याजवळ आली आणि बाहेरच्या कट्ट्यावर माझ्याजवळ येऊन बसली. मामीला काय बोलावं काही सुचतच नव्हतं. लगेचच मी काही बोलत नसल्याचं पाहून तिनं माझ्या खांद्यावर हात टाकला आणि मला म्हणाली, राजेश काय झालं तुम्हाला, तुम्ही का टेन्शनमध्ये आलात. तसं मी म्हणालो, काही नाही मामी, मला कशाला टेन्शन येणार. परंतु माझ्या मनामध्ये जे काही चालू होतं ते मी दडवू शकत नव्हतो. मला खूप जोरात टेन्शन आलं होतं. मामा तिकडं दुसरीकडे ऐश करतात आणि मामीसुद्धा काही कमी नाही. तीसुद्धा तिच्या यारासोबत घरात मजा मारते. हे किती दिवसापासून चालू आहे असं मला वाटू लागलं. आता मलासुद्धा वाटू लागलं मामीनं मलासुद्धा द्यावं. माझ्यासोबतसुद्धा तिनं मजा करावी. जी ती दुसऱ्यासोबत जी ती मामी दुसऱ्याला देते ते मलासुद्धा जर मामीनं दिलं तर काय अडचण आहे. आपण पण प्रोटेक्शन वापरून तिचा वापर करू शकतो. तिची ती गोष्ट आपल्याला पाहिजे, ती गोष्ट आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे असं माझ्या मनाला वाटू लागलं. अशा विचारामुळं माझा सखाराम आता इकडं तापू लागला होता. सखारामची ताप माझ्या लक्षात येऊ लागली. सखारामला भरपूर एकदम जोर होता. आता काय करावं मला काही समजत नव्हतं. त्याचा आकार हळूहळू वाढू लागला. माझ्या मनामध्ये विचाराचं थैमान तर चालू होतंच, परंतु मी काही न बोलायचं ठरवलं. जरा शांतच बसावं आणि थोडं आकड धरावी असं म्हणून मी जरा शांत बसलो. मामी आणखीन घाबरली. मी बोलत नाही हे जेव्हा मामीला कळालं तेव्हा मामीला जास्त टेन्शन आलं. ती लगेच मला म्हणाली, काय राजेश काय झाले सांगा तरी मला. तसं मी म्हणालो, कुठं काय, काही नाही मामी, मला कुठं काय झाली, फक्त शांत बसलो. मग ती म्हणाली, तुम्ही तर तुमच्या मामाकडे गेला होतात आणि मामा तर रात्री 9, 9:30, 10च्या अगोदर घरी येत नाहीत. तुम्ही कसं काय लवकर आलात. तसं मी म्हणालो, का तुम्हाला काही खटकलं का, म्हणजे मी घरी आलं नाही पाहिजे होतं. ठीक आहे मामी, तुम्हाला जर काही अडचण येत असेल तर मी उद्याच परत गावाकडे जातो. मी एका दमा सर्व काही बोलून गेलो. माझ्या बोलण्याचं मामीला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण एवढं झटपट आणि एकदम वेगवान कसं काय बोलू शकतो असं मामीला वाटलं असावं. जसं की मी सर्व काही काय बोलायचं आहे ते अगोदरच प्लॅन करून ठेवलं आहे असं मामीला वाटलं. मला मामी म्हणाली, राजेश मला असं म्हणायचं नव्हतं, परंतु तुम्हाला तर खूपच राग आला आहे. तुमच्या नाकाचा शेंडा लाल लाल झाला आहे. बघा ना तुमचा चेहरा कसा लाल झाला आहे. तुमचे स्नायू एकदम पिळदार आहेत. त्याच्यावर एकदम टेन्शन आलं आहे. बघा ना किती ताठरले ते. मी म्हणालो, मामी मस्करी नका करू, मला माझा मूड नाही म्हणल्यानंतर मामी म्हणाली, चला मी तुमचा मूड बनवते. मी मामीच्या तोंडाला बघू लागलो. तशी मामी मला म्हणाली, मस्त अद्रक टाकून एकदम मसालेदार चहा तुम्हाला बनवून देते.
मग मी म्हणालो, मामी मसालेदार चाय पिऊन माझा मूड बनणार नाही. माझा मूड आता डिसमूड झाला आहे. को मला काही बसू द्यायतच. आणि हो, मी उगाच घरी आलो. मी यायला नाही पाहिजे होतं. मग मामी मला म्हणाली, मला तुमच्या मनामधली जलन समजते हो, पण काय करणार. मी म्हणालो, काय झालं, मी कशाला माझ्या मनामध्ये जलन कशाला असणार. तशी ती म्हणाली, मी काही अल्लड नाही किंवा मला काही समजत नाही असं समजू नका. समजते मला. तुम्ही का रागावलात हे माझ्या लक्षात आलं आहे. तसं मी म्हणालो, काय झालं सांगा ना. ती म्हणाली, तुम्ही सांगा अगोदर काय झाले ते, मग मी सांगते. परंतु मी काही तिला धागा दोरा लागू देत नव्हतो. मी काही झालंच नाही असंच म्हणत होतो. बराच वेळ गेला, मी काहीच बोलत नाही. हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती स्वतःहून म्हणाली, मी सांगते, तुम्ही नाही सांगणार. मला माहीत आहे तो व्यक्ती आत्ता घरामध्ये आला होता. त्याच्याबद्दलच तुम्ही असं माझ्यासोबत बोलताय ना. तुम्हाला त्याचंच टेन्शन आलं आहे ना. तो व्यक्ती कशाला आला होता, आम्ही गेट आतून लॉक का केलं होतं, घराचा दरवाजा आतून का बंद होता, हे सर्व काही तुम्हाला विचारायचं ना. मी काहीच बोललो नाही. मी म्हणालो, मामी घर तुमचं, प्रश्न तुमचा. मी कशाला काय बोलू. तुमच्या घरात कोण येते कोण जाते मला काय करायचे, आणि मी कोण तुमच्यामध्ये इंटरफेअर करणारा. तसं मामी म्हणाली, मला समजते तुमच्या मनामध्ये किती जलन होत आहे, किती टेन्शन ते, तुम्हाला किती राग आला आहे मला समजते. परंतु असं काही नाही. तो व्यक्ती जो होता ना, तो प्लंबर होता. आपल्या घरामधली जी बाथरूम आहे ना, त्याच्यामध्ये पाणी साचलं होतं. ते पाणी बाहेर जात नव्हतं. ते साचलेलं पाणी बाहेर निघावं म्हणून मी त्याला बोलवलं होतं. कितीतरी दिवसापासून मोरी तुंबली होती. मग मी मामीच्या पूर्ण शरीराकडे बघू लागलो आणि म्हणालो, हो तुंबलेलं तर मला सर्व काही दिसतंय. अगदी तुंबून गेले, खूप म्हणजे खूप तुंबले. तशी ती म्हणाली, तुम्ही कसं बोलतायत माझ्या लक्षात आले, परंतु नका टेन्शन घेऊ आणि रिलॅक्स राहा. असं काही नाही. तुमच्या मनामध्ये जसं तोय तसं काही नाही. मी तुमच्या मामाशिवाय कोणाला आत्तापर्यंत जवळ येऊ दिलं नाही. परंतु मी म्हणालो, मामी खोटं कशाला बोलताय. मी सर्व काही बघितलं आहे माझ्या नजरेनं आणि परत तुम्ही मला खोटं बोलतायत. तसं मामी म्हणाली, मगाशी मी बघितले घराच्या बाहेर आम्ही दोघे येत असताना तुम्ही आमचा व्हिडिओ केलात आणि फोटोसुद्धा काढून घेतले. बरोबर आहे ना. माझ्या माहितीप्रमाणे मी जेवढी चालाक आहे तेवढे तुम्ही नक्कीच नाहीत. कोण काय करते हे मला ताबडतोब लक्षात येते. तसं मी म्हणालो, मामी तुम्ही जर एवढ्या चालाक असतात तर तुम्ही माझ्याशी खोटं बोललाच नसतात. तुम्ही स्पष्टपणे सांगून टाकलं असतं. तसं मामी म्हणाली, असं कसं काय म्हणताय तुम्ही, आमच्यामध्ये काही नाहीच. तुम्हाला वाटतंय ना तो फक्त संशय आहे. मी म्हणालो, मामी मी कोणतीच गोष्ट संशयाने करत नाही. मी प्रत्येक गोष्ट विश्वासाने आणि पुराव्यानिशी सांगत असतो. तसं ती म्हणाली, सांगा मग काय पुरावा आहे तुमच्याकडं, माझा आणि त्या व्यक्तीचं काय आहे. मी म्हणालो, तो व्यक्ती जो कोणी होता तो तुमचा मित्र होता आणि तुमचा आणि त्याचा अफेअर आहे हे मला म्हणायचं आहे. तसं मामीनं तोंडात बोट घातलं आणि म्हणाली, लाज वाटते का असं बोलायला. तुम्ही स्वतःच्या मामीबद्दल बोलताय. तुम्ही विचार तरी कसा केलात. अहो मी सांगते ना, मोरीमध्ये पाणी तुंबलं होतं. ते पाणी बाहेर काढण्यासाठी तो आला होता. मग मी म्हणालो, मामी तो प्लंबर होता, तर त्यानं तुंबलेलं पाणी बाहेर काढलं तर प्लंबिंगचे कामं करण्यासाठी लागणारं हत्यार त्याच्याकडं कसं काहीच नव्हतं. त्याच्याकडं बॅग नव्हती, कुठलं साहित्य नव्हतं. मग त्यानं तुंबलेलं पाणी बाहेर कसं काढलं आणि काम झालं का. तसं मामी म्हणाली, नाही तो आज फक्त बघायला आला होता. मग मी म्हणालो, परंतु मोरीतलं पाणी काढलं असेल किंवा नसेल ती राहिली गोष्ट दुसरी, परंतु तुमचं मात्र तुंबलेलं पाणी आज काढण्यामध्ये तो यशस्वी झाला होता हो ना. मी बोलतोय ते चुकीचं आहे का. मामी परत मला म्हणाली, मी आणखीन एकदा तुम्हाला म्हणते, लाज वाटते का तुम्हाला असं बोलताना. स्वतःच्या मामीबद्दल असे विचार किती घाणेरडे आहेत तुमचे. मी म्हणालो, मामी ठीक आहे, माझे विचार खूप घाणेरडे आहेत. मी जातो उद्या. मी परत जातो आणि तुमच्याकडे आयुष्यात परत कधीच येणार नाही. परंतु मी पाठीमागे जी जाळी लावलेली खिडकी आहे त्या खिडकीतून तुमचा सर्व खेळ बघितला आहे आणि तो सर्व खेळ मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्डसुद्धा केला आहे. तुम्हाला पाहिजे तर दाखवतो मी. तुम्हाला दाखवायचं असेल तर दाखवू का. आणि तुमच्या अंगावर काय होतं काय नाही, त्याच्या अंगावर काय होतं काय नाही, सर्व काही बघितलं आहे मी. तुमच्या बेडरूममध्ये जी लावलेली गुलाबी रंगाची ती झालर चादर सर्व काही मी बघितलं आहे. तसं तिथलं वर्णन सांगितल्यानंतर मामी थोडीशी घाबरली. मग मी लगेच म्हणालो, मला काय करायचं आहे, मला तर कुठे इच्छा आहे तुमच्याकडे राहायची आणि तुम्हाला मी खूप वाईट वाटतोय ना. ठीक आहे जातो मी निघून, परंतु मी आईला काही नाही सांगणार. तुम्हीच सांगा मी का राहिलो का नाही तुमच्याकडे, काय कारण होतं याचं एक्सप्लेन तुम्ही आईला करा. मला नका बोलू. पुन्हा म्हणू नका, राजेश तुम्ही असं करायला नाही पाहिजे होतं. मी तर आईला काही बोलणारच नाही, परंतु माझी आई खूप चतुर आहे. तिला लगेच समजेल तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काहीतरी अनबन झाली आहे. मग काय एक्सप्लेन द्यायचं आहे त्या आईला द्या. मामाचा आणि माझा काही विषयच नाही. तुम्ही मामा बघून घ्या, मी आत्ताच्या आत्ता निघतो असं म्हणून मी लटक्याच रागाने उठलो
आणि मामीला म्हणालो, मी माझी बॅग भरतो आणि निघतो परत, असं म्हणून घरामध्ये जाऊ लागलो. तसं मामीनं माझ्या हाताला पकडलं आणि मामीसुद्धा माझ्याबरोबर घरामध्ये आली. घरामध्ये आल्यानंतर अगोदर मामीनं मेन गेटला लॉक केलं आणि मगाशी जे दरवाजा उघडला होता तो दरवाजासुद्धा मामीनं आतून लॉक केला. मग मामी मला म्हणाली, काय राजेश, कशाला टेन्शन घेत आहे? अहो, तुम्हाला जे पाहिजे ते घ्या ना. मगाशी काही बघितलं आहे ते आता मी खोटं तर नाही बोलू शकणार, कारण तुम्ही डायरेक्ट आमचे व्हिडिओ रेकॉर्ड केलेत. मी एक सांगते, तुम्हाला जे पाहिजे ते मी तुम्हाला देते, परंतु तुम्ही तो व्हिडिओ कोणाला दाखवू नका आणि तो व्यक्ती घरी आला होता हे सुद्धा कोणासोबत चर्चा करू नका. आपल्या दोघांचं सूत खूप छान जमेल. आणि हो, तुम्ही तर खूपच सुंदर आहात. मी अशी काळी वड्डी तुम्हाला कशी काय पसंत पडणार? बघा, तुम्हाला जर जमत असेल तर माझी पण चव घेऊन बघा एकदा, कारण मी तर एकदम प्युअर गावरान आहे. तुम्ही शहरामध्ये भरपूर घेतला असाल, परंतु माझी चव किंवा माझी सर तुम्हाला कधी आलीच नसेल. अशी खुश करून टाकते की तुम्ही आयुष्यभर मला विसरणारच नाहीत. मी म्हणालो, बघा मामी, तुम्हीच विचार करा, काय करायचं आहे, प्रकरण कसं मिटवायचं आहे ते तुम्हीच ठरवा. परंतु मामी मात्र खूप चतुर होती. मामीने लगेच माझ्या गळ्यात हात घातले आणि मला म्हणाली, कुठं इथंच घ्यायचं आहे का बेडरूममध्ये येणार? मी माझे ओठ मामीच्या ओठावर टेकवले. मित्रांनो, त्यानंतर पुढं काय घडलं हे कथेच्या पुढील भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही. बाय बाय मित्रांनो. कथा आवडली तरच लाईक करा. आणि हो, आपण जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं व्हॉट्सअपवर पण चॅनल चालू झालं आहे. ज्या कथा इकडं शेअर करता येणार नाहीत अशा प्रकारच्या कथा मी तिथे शेअर करत जाईन, तर व्हॉट्सअपच्या ग्रुपला पण जॉईन व्हा. बाय बाय मित्रांनो.